पात्री आणि सर्व रोग कात्री. परवा ना आम्ही सर्वजण मामाच्या शेतामध्ये गेलो होतो आणि तिथे एवढ्या रानभाज्या मी पाहिल्या आणि त्यातल्याच एका रानभाजीची मामीने ना मला नव्याने ओळख करून दिली आणि ती म्हणाली, अगं तुला सारखं पित्त होतंय ना, तर तू मग पात्रीची भाजी ही खाल्लीच पाहिजेस, ती उत्तम अशी पित्तशामक आहे. आणि मी असं ऐकलं आणि मी पटकन भाजी खुडायला सुरुवात केली. भाजी खुडता खुडता अनेक विचारांनी माझ्या डोक्यामध्ये काहूर माजला. हे हिरवगार पसरलेलं रान आणि त्यातल्या त्या इतक्या हिरव्यागार आणि पौष्टिक रानभाज्या पाहिल्या तेव्हा वाटलं, खरंच हे एक समृद्ध असं हिरवं सोनं आपल्याकडे आहे, पण तरीही अजून आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. भाजी खुडत असताना निधी आणि हिरकणी या दोघीही माझ्यासोबत होत्या आणि इतक्या कुतूहलाने त्या प्रत्येक गोष्ट पाहत होत्या. त्यांच्या असणाऱ्या अनेक प्रश्न, शंका, कुशंका यांचं निरसन करण्यात आणि भाजी खुडण्यात वेळ कसा निघून गेला अगदी समजलंच नाही. ती खुडलेली भाजी आम्ही घरी घेऊन गेलो आणि मामीनं गरम गरम भाकरी आणि पथरीच्या भाजीची पचडी बनवली. पचडी म्हणजे काय तर पौष्टिक अशी कोशिंबीर. आणि सर्वांनी मिळून गरम गरम भाकरी आणि पथरीची पचडी याच्यावरती ताव मारला. एका गोष्टीचा मला आनंद झाला, तो म्हणजे माझ्यासोबत माझ्या मुलींनाही एका नव्या रानभाजीची नव्याने ओळख झाली. आम्ही सर्वांनी अतिशय आनंदाने ती भाजी खाल्ली आणि तुम्हीही खा. आणि तुम्हालाही माहित आहे की शुद्ध, सात्विक आणि पारंपरिक गोष्टी तुम्हापर्यंत पोहोचवणे हाच स्वनिधीचा मूळ हेतू आहे. धन्यवाद.